डॉक्टर दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कुलपती कार्यालयाकडून शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू नेमणं गरजेचं होतं. त्याचबरोबर कुलगुरू पदाच्या निवडीची प्रक्रियासुद्धा सुरू राहणं आवश्यक होतं. मात्र या दोन्ही गोष्टी झाल्या नसल्यामुळं शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विद्यापीठ कुलगुरूंशिवाय चाललं. गेल्या 4 दिवसांमध्ये यामुळं टीकेची झोड उठली होती. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणं हे भूषणावह आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित केला होता. कोल्हापुरातील विविध विद्यार्थी संघटनांसह राजकीय पक्ष संघटनांनी सुद्धा आक्रमक आंदोलनं करत याकडे लक्ष वेधलं होतं. अखेर आज राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवलाय. गेल्या 4 दिवसांपासून शिवाजी विद्यापीठ कुलगुरू विना चालत होतं. विद्यार्थी त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणाही वाऱ्यावरच होते. आज प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती झाल्यानं कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील 283 महाविद्यालयं आणि त्यामध्ये शिकणाऱ्या 1,85,000 विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.